नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत चव्हाण आणि तुम्ही पाहत आहात यात्रा शिक्षण विश्वाची. यात्रा शिक्षण विश्वाची या पॉडकास्ट सदरात आपण अशा पॉडकास्ट घेत असतो जिथे आपण शिक्षणाच्या जुन्या संकल्पनांना नव्या विचारसरणीची जोड देऊन नव्या संधी आणि नवीन दृष्टिकोनासह शिक्षणाचा खरा अर्थ उलगडत असतो. मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत अशा व्यक्तीला ज्यांनी इतिहास फक्त वाचलेला नाही तर तो चालत चालत जगलेला आहे. सिंहगड किल्ला म्हणजे आपला अभिमान आणि आपले आजचे पाहुणे जे आहेत ते जगातील पहिले इतिहास संशोधक आहेत ज्यांनी सिंहगडावर PhD केली. त्यांनी नुकताच 17,600 फूट उंची मायनस तापमानात हिमालयातील बर्फाळ पर्वतरांगांमध्ये 140 किलोमीटरचे पायी चाललेले अंतर आणि बऱ्याच अडचणींचा सामना करत अतिशय खडतर समजला जाणारा एव्हरेस्ट बेस कॅम्पची मोहीम अतिशय यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. त्यासोबतच त्यांनी महाराष्ट्रातील असंख्य गड किल्ल्यांवर ट्रेक्स घेतले आहेत, इतिहासाच्या अनेक विषयांवर संशोधन केलं आहे आणि नव्या पिढीला इतिहासाशी जोडण्याचं एक मोलाचं काम ते करत आहेत. आणि कुठल्याही शिक्षण व्यवस्थेला प्रेरणा देण्याचं काम त्या देशाचा इतिहास करत असतो. म्हणूनच आपण आज किल्ले, इतिहास, संस्कृती आणि शिक्षण यांचा अनोखा संगम अनुभवणार आहोत. इतिहासप्रेमी, संशोधक आणि सिंहगडाच्या कुशीतून ज्ञानशक्ती गवसलेले आपले आजचे पाहुणे डॉक्टर नंदकिशोर मते सर यांच्या वाणीतून. सर नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या या यात्रा शिक्षण विश्वाची या पॉडकास्टमध्ये. सर सर्वात पहिला प्रश्न माझा, आणि ज्या व्यक्तींना कळेल की तुम्ही सिंहगडावर PhD केली आहे अशा सगळ्याच व्यक्तींना प्रश्न पडेल असा प्रश्न म्हणजे की सिंहगडावर PhD करायची ठरली ते नक्की कशी? त्याचं झालं असं, 1999चा काळ असेल आणि त्यावेळी मी शिवचरित्र अभ्यास वर्ग खडकवासल्यामध्ये घेतला होता. आपले प्रसिद्ध इतिहास संशोधक कैलास निनाद बेडेकर आणि शाहीर योगेश मंडळी त्या ठिकाणी आलेली होती आणि शेकडो तरुण त्या व्याख्यानमालेसाठी उपस्थित होते. त्याच्यामध्ये शाहीर योगेश की ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरती अजरामर काव्य केले की देश धर्म पर मिटणे वाला शिवा का छावा था, त्या काव्याचे जनक जे आहेत ते शाहीर योगेशांनी एक मत त्या व्याख्यानामध्ये असं मांडलं होतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये सुमारे 350 किल्ले आहेत आणि आज त्यांची दुर्दशा फार आहे किल्ल्यांची. तर 350 युवक जरी पुढं आले आणि प्रत्येकाने एक एक किल्ला जरी जबाबदारी घेतली, त्याच्या संवर्धनाची असेल, स्वच्छतेची असेल आणि अभ्यासाची असेल, तर फार मोठं काम महाराष्ट्रामध्ये होईल. आणि त्या अनुषंगाने मग ती एक मनामध्ये विचार तो त्या दिवशी प्रदीप्त झाला होता. पुढे अनेक वर्ष व्यवसायामुळे याच्यामुळे त्याकडे दुर्लक्ष झालं. परंतु 2009 साली मी मोडी लिपीचं ज्ञान घेतलं, शिकली आणि त्याच्यावरती संशोधन सुरू असताना काही चांगल्या लोकांनी मला मार्गदर्शन केलं की फक्त मोडी लिपी वाचून थांबवू नकोस, काहीतरी ठोस काम कर. आणि मग त्या अनुषंगाने माझ्या जवळचा किल्ला हा सिंहगड किल्ला आहे, आपल्या जवळचा आहे खडकवासल्या जवळ, आणि मग त्याचं काहीतरी आपण संशोधन करावं हा विचार मनामध्ये आला. आणि मग MA त्याच्यामध्ये केलं, आर्किओलॉजी केली आणि मग त्याच्यामध्ये पुढे PhD केली. तसं बघायला गेलं सर तर सध्याच्या परिस्थितीमध्ये किंवा कायमच इतिहास संशोधन किंवा इतिहास हा खूप संवेदनशील विषय राहिलेला आहे. आणि तुम्ही सिंहगड किल्ल्यावर PhD करताना पहिल्यांदाच कोणीतरी PhD केली, हे सर्व संशोधन करताना अडथळे नक्कीच खूप आले असतील. त्यातलं काही तुम्हाला सांगावंसं वाटतं का? खरं तर 2009 साली मी मोडी लिपी शिकली आणि सिंहगडाचेच कागद मी सुरुवातीला वाचायला घेतले मोडी लिपीतले जे उपलब्ध आहेत जुने. आणि मग 2015ला माझं MA पूर्ण झालं आर्किओलॉजीमध्ये आणि 2021 साली जुलैमध्ये माझी 5.5 वर्षांतर PhD पूर्ण झाली. तो हा संपूर्ण जो काही एक 7-8 वर्षाचा काळ होता संशोधनाचा, त्याच्यामध्ये सिंहगडाच्या अनेक बेसिकली माझं आर्किओलॉजीमध्ये सिंहगडावरती PhD आहे, म्हणजे पुरातत्वामध्ये. आणि त्याचा ठाव घेताना सिंहगडाच्या बाबतीमध्ये अनेक गोष्टी, म्हणजे गडावरच्याच नाही, फक्त गडाच्या भोवताली जो घेरा आहे, घेऱ्यामध्ये अनेक गावं आहेत, तर त्याच्याही ठिकाणी संशोधन करावं लागतं. त्यामुळे गडाच्या सगळ्या वाटा, जेवढ्या डोंगर वाटा आहेत त्या सगळ्या भटकंती झाल्या आहेत, तिथले स्थानिक गावातल्या लोकांशी चर्चा झाल्या आहेत. अडथळे म्हणाल तर दुर्दैवानं आपल्याकडे इतिहासाच्या बाबतीमध्ये अजूनही बऱ्याच लोकांची उदासीनता आहे. सामान्य माणसांमध्ये आपण एखादा जुना कागद मागायला गेलं तर त्यांना वाटतं की काहीतरी जमिनीचा विषय असेल, मग माझं काहीतरी बाहेर येईल, मग त्यापेक्षा मग असू सुद्धा ते देत नाहीत. त्यामुळे बराचसा इतिहास आपला जाणता येत नाही.
तर असे अनेक अनुभव आले. त्यातलं एक उदाहरण सांगायचं झालं तर PhD करताना सिंहगडच्या भागामध्ये खाली कल्याण गावाजवळ एक गाव आहे भिलारेवाडी नावाचं. बरं. तिथे एक काळूबाईचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या परिसरामध्ये पूर्वी त्या मंदिराचा जीर्णोद्धार करताना अनेक मूर्त्यांचे अवशेष जमिनीमध्ये सापडले तिथं. तर त्या ग्रामस्थांनी ते वरती डिस्प्ले केले, मांडलेले आहेत. त्यामध्ये यादव काळातल्या काही मूर्ती आहेत विष्णूच्या 2 मूर्ती त्यात मांडलेल्या आहेत. आणि त्याचं संशोधन करत असताना तिथं मला एक गधेगळ मिळाली. गधेगळ म्हणजे एक शापवचन असतं तिथे एक मांडलेलं आहे. त्याचा अर्धा भाग जमिनीमध्ये आणि अर्ध वरती मांडलेलं आहे. तर जनरली महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी गधेगळ मिळतात त्या गधेगळावरती शिलालेख कोरलेले असतात. आणि माझा अंदाज असा आहे की त्या गधेगळाच्या खाली देखील शिलालेख असावा. आणि तो जर मिळाला शिलालेख, तो जर वाचता आला तर सिंहगड आणि परिसराचा एक वेगळा इतिहास डोळ्यासमोर येणार आहे. म्हणून मी त्या लोकांना विनंती केली की बाबा मला ते थोडंसं वरती काढायचं आणि बघायचं किंवा थोडं उत्खनन करायचं, मी माझ्या खर्चाने करतो. तर तिथं थोडं श्रद्धेचा विषय असतो पुन्हा. मग ते लोक ग्रामस्थ गोळा झाले, म्हटले नाही ते देवाला विचारावं लागेल. हरकत नाही, देव कधी तर म्हटले ते वर्षातून एकदा आमची यात्रा असते, त्याला सगळे आमचे ग्रामस्थ येतात, पुण्यातले मुंबईचे पण येतात. तुम्ही त्यांच्यासमोर विषय मांडा. तिथं विषय मांडला. एकदा त्या यात्रेला गेलो, त्या लोकांनी परवानगी दिली. म्हटले तसं आमचा जो देव म्हणजे ते पूजा अर्चा करणारा जो भगत त्याला म्हणतात पुजारी, तो कौल लावेल. देवीने कौल दिला तर तुम्हाला परवानगी आहे आमची. मग तो कौल लावायचा दिवस ठरला. त्या ठिकाणी त्या विशिष्ट दिवशी गेलो सकाळी लवकर. आम्ही कौल लावला त्या ठिकाणी. पुजाऱ्याला याची पार्श्वभूमी आधी सांगितली, त्याचं महत्त्व सांगितलं होतं. तिथं मग तो कौल लावला आणि पहिले 2 कौल निगेटिव्ह आले, म्हणजे आले. मग पुजाऱ्याने सांगितले की ही लोक फक्त ते वरती काढून बघतील आणि परत जागेवर मांडतील, असा कौल लावला. मग ती परवानगी मिळाली. मग कौल दिला देवीने थोडक्यात. मग तो दिवस ठरला की ह्या दिवशी करायचं म्हणून काढायचं. मग त्या दिवशी आम्ही ते सगळं साहित्य वगैरे घेऊन गेलो तिथं. पण त्या गावागावामध्ये काही गटतट असल्यामुळं, पूर्वीच्या काही घटना घडल्या असल्यामुळं तिथं गेलं आम्ही. बऱ्यापैकी 1 फूट खोल आम्ही खोदायला सुरुवात केली त्या गधेगळच्या ठिकाणी. पण ती कुणकुण आजूबाजूला लागले लोकांना. शेतातले याच्यातले सगळे लोक तिथं जमा व्हायला लागले. त्यांनी अफवा पसरवले की हे लोक मंदिर खोदायला आले. अरे बाप. मग ते वादामध्ये ते लोक नाही म्हटले, काम थांबव म्हटले, असं करायचं नाही म्हटले. दुर्दैवाने तो विषय तिथंच थांबला. कदाचित ते जर सक्सेस झालं असतं तर त्याच्यामधनं काहीतरी जर एखादा शिलालेख मिळाला असता, नवीन गोष्टी बऱ्याच खूप इतिहासाचा एक सिंहगडाचा एक वेगळा इतिहास आपल्याला पाहायला मिळाला असता. झालं पाहिजे. अशा अडचणी येतात. पण मग त्यासाठी मुळात इतिहास म्हणजे इतिहास असं घडलं, त्याला पुराव्यावरतीच मांडावं लागतं. पुरावा नसेल तर काही नाही. त्यामुळे ते काही गोष्टी राहून जातात. आता पुराव्याचाच विषय निघाला आपला, तर सिंहगडाचं नाव घेतलं की 2 गोष्टी लक्षात येतात. एक तर महाराजांनी उद्गारलेला गड आला पण सिंह गेला, ते वाक्य, आणि त्याच्यावरून नरवीर तानाजी मालुसरे यांचं. तानाजी मालुसरे यांनी गड सर केला हे जर तुम्ही आत्ता कुणाला लहान मुलाला एखादं विचारलं 4वी-5वीच्या, तर तो सांगेल ते घोरपडीच्या साह्याने, यशवंती घोरपड वगैरे काही गोष्टी सांगेल. याच्या अनुषंगाने तुम्हाला नक्की तुमचं संशोधन काय, किंवा ही नक्की यशवंती घोरपड खरी आहे का ती काल्पनिक कथा आहे? चांगला प्रश्न आहे हा. खरं तर अनेक व्याख्यानामध्ये मी या विषयावर, कारण सगळं व्याख्यान झालं की लोक शेवट हा पहिला प्रश्न विचारतात, घोरपडीचा प्रसंग कसा आहे. खरं तर तानाजी मालुसरेंनी घोरपडीच्या साह्याने गड वरती चढला किंवा सर केला आणि मग गडावर लढाई झाली, असा घोरपडीचा कुठलाही उल्लेख कागदपत्रामध्ये नाही. आजची जी आपण ज्याला सिनेमॅटिक लिबर्टी म्हणतो तशी लिबर्टी त्यावेळी पोवाड्यामध्ये, कादंबऱ्यामध्ये त्यावेळेच्या लेखकांनी, गायकांनी केलेली होती. आणि गड आला पण सिंह गेले ही कादंबरी हाना आपटेने लिहिली होती. त्या कादंबरीमध्ये असेल किंवा नंतरचा एक पोवाडा एक प्रसिद्ध आहे की त्या पोवाड्यामध्ये देखील हा वाक्य आलं आहे की आणि घोरपडीचा उल्लेख आला आहे. वस्तुस्थिती पाहायला गेलं तर त्याचा पुरावा कुठंही नाही. दुसरी गोष्ट, इतिहासामध्ये एक दाखला आहे की घोरपडे आडनाव कसं पडलं. तर भोसले यांची जी मूळ शाखा होती, भोसले आडनाव, त्या भोसले घराण्यातील कर्णसिंह आणि त्यांचे बंधू यांनी एक गड घोरपडी साह्याने सर केला होता, म्हणून त्यांचं आडनाव घोरपडे पडलं असं लिखित उल्लेख मिळतात. म्हणजे ती एक शक्यता त्यावेळची आहे. दुसरी गोष्ट, आपण जर पाहायला गेले सिंहगडाच्या बाबतीमध्ये तर तो पुरावा कुठे मिळत नाही. परंतु ज्यावेळी म्हणजे त्या कादंबरीचा आणि पोवाड्याचा पगडा लोकांवरती एवढा होता की ज्यावेळी 23 फेब्रुवारी 1938ला गडावरती पहिल्यांदा जाहीर तानाजी मालुसरेंच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावरती झाला होता. 1818ला ब्रिटिशांनी सिंहगड जिंकला आणि त्यांचं राज्य सुरू झालं. तर त्याच्यानंतर 120 वर्षांनी म्हणजे 1938 साली
सिंहगडावरती भगवा ध्वज फडकला म्हणून केसरी पेपरमध्ये त्यावेळी मोठी बातमी आली होती. आणि त्यावेळी काय कार्यक्रम झाले याचे उल्लेख मिळतात त्यामध्ये. बर त्याच्यात एक कार्यक्रम घेतला होता की घोरपडीच्या सहाय्याने गड वरती सर करायचा. बर आणि त्यावेळी काही वन्यजीव कायदे म्हणजे वगैरे स्पर्धा वगैरे स्पर्धा घेतली होती. बर तर त्याच्यामध्ये त्यावेळी काही वन्यजीव कायदे एवढे काही स्ट्रिक्ट नव्हते, त्यामुळं घोरपड बाळगायची परवानगी होती. त्यात स्पष्ट लिहिलं की अशी अशी स्पर्धा आहे, हां फक्त घोरपड तुम्ही स्वतः घेऊन यायची. बर त्याच्यात काहीतरी एका 8-10 लोकांनी भाग घेतला त्या स्पर्धेमध्ये. ते कुठल्या कड्याने चढले त्याचा तो उल्लेख नाही, परंतु स्पर्धा झाली. झाली. आणि त्याच्यामध्ये नारायण भट, काशीनाथ भट नामजोशी नावाचे एक व्यक्ती होते. हां त्यांनी ते घोरपड लावून तो कडा सर चढण्याचा केला. प्रयत्न केला आणि साधारण 20 फूट ते वरती गेले. बर घोरपडीला दोर बांधला शेपटीला आणि घोरपड वरती गेले, त्याच्या मागे हे चढत गेले. हां खाली काही लोक होते बघायला, ते त्यांना चीरअप करत होते, टाळ्या वगैरे वाजवायला लागले. आणि त्या गोंधळामध्ये त्या घोरपड बिथरली, त्याचं शेपूट त्या माणसाच्या हाताला लागलं हां. आणि त्याची पकड सुटली, तो खाली पडला. तो जखमी झाला, पण त्याला यानंतर बक्षीस दिलं गेलं. त्याचा फोटो केसरी पेपरमध्ये घोरपडी सहित आपल्याला पाहायला मिळतो. होय का? तसा प्रयत्न तो त्यावेळी झाला होता. आणि प्रॅक्टिकली पाहिजे झालं तर घोरपडीच्या शेपटाला दोर बांधून घोरपड सोडून, जर घोरपड कुठं त्या कड्याने चढत गेली एखाद्या लाकडाच्या बुंध्यामध्ये किंवा बरोबर. दगडामध्ये, जर एक हुक टाईप जर कुठं गुताव झाला तर एखादा काटक माणूस वरती जाऊन नंतर बागवरनं शिड्यांच्या माळा सोडू शकतो, हे शक्य आहे. परंतु तानाजी मालुसरेंनी घोरपडी यशवंती नावाच्या घोरपडीने गड चढला याचा उल्लेख असं कुठे काही नाही. उल्लेख नाहीये. आता हा एक बऱ्याच लोकांना पडणारा प्रश्न किंवा म्हणजे खूप आणि कॉमन आहे. त्याच्यामध्ये मी नावाचा विषय तुम्ही विचारला की बाबा गडाला पण सिंह हो, गेला हो, म्हणून हो. गडाचं सिंहगड नाव ठेवलं. तर महाराजांनी असं काही कुठलं वाक्य वापरलं नव्हतं, ते कादंबरीमध्ये पोवाड्यामध्ये आलेलं. बर आणि फार फार तर एक गड आला पण माझा एक गड गेला असं शिवाजी महाराज म्हणाले, असं म्हणाले. बखरीमध्ये उल्लेख मिळतात. बर आणि तानाजी मालुसरेंचा प्रसंग जो घडलाय तो 1670 साली ती लढाई झाली होती, 4 फेब्रुवारी 1670. बरोबर. आणि त्याच्या आधी 1657 साली कागदपत्रामध्ये सिंहगड या नावाने सिंहगडाचे उल्लेख मिळतात. त्याच्या अगोदर पण आहे. मिळतात. बर आता हे एवढं तुम्ही बऱ्यापैकी सांगितलं की पुरातत्व विभागा किंवा आर्किओलॉजिकलमध्ये तुमचं जास्त संशोधन होतं, पण ह्या सगळ्या रिसर्चमध्ये अशी काही गोष्ट तुम्हाला आढळून आली का की जी आत्तापर्यंत कुठेच कागदोपत्री पुढे आली नव्हती? असं काही आपण त्याला म्हणतो एखादं रहस्यमय एखादी काही घटना? खूप 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 गोष्टी समोर आल्या. बरं खरं तर संशोधनाच्या अगोदर अनेक वेळा सिंहगड फिरलो होतो, परंतु पुरातत्व दृष्टिकोन नसल्यामुळे कधी त्या अँगलने आपण सिंहगड पाहिलं पाहिलं नाही. नव्हतं. परंतु एकदा हे शिक्षण मिळाल्यानंतर मग त्या दृष्टीने सिंहगडाचा शोध सुरू झाला. आणि त्यामध्ये प्रामुख्याने 3 गोष्टी समोर आल्या. पहिली गोष्ट की सिंहगडाचे उल्लेख आपल्याला यादव काळापर्यंत मिळतात. 1328 सालचा शेवटचा लिखित उल्लेख मिळतो की जो मोहम्मद तुघलकाने गडाला वेढा दिला म्हणून त्याचे उल्लेख लिखित मिळतात. 1328 सालचे. बरं त्याच्या मागे लिखित पुरावे काही सिंहगडाची उपलब्ध अजूनही नाही आहेत. बरं मग त्यावेळी ते शोधायचा प्रयत्न करतो आपण, त्यावेळी पुरातत्वाची मदत आपल्याला होते. मग तिथले दगडी अवशेष असतील, मंदिरांची स्थापत्यशैली असेल किंवा काही मूर्ती असतील, काही लेख असतील, तर त्याच्यातनं आपण शोधायचा प्रयत्न करतो. आणि अशीच माझं फील्डवर सुरू असताना सिंहगडाच्या उत्तर बाजूला राजाराम महाराजांच्या, छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधीच्या उत्तर दिशेला एका डोंगररांगेमध्ये एक लेणी आहे, त्याला पांडवगड असं म्हणतात. बरं तर त्याचं डॉक्युमेंटेशन करायला मी त्या काळात गेलो होतो. आणि तिथं गेल्यानंतर मग मी ते सगळं, अनेक लोकांना ती माहिती आहे तिथं, म्हणजे बरेचसे गुराखी जातात, शिकारी जातात, पर्यटक जातात आणि तिथं राहतात वगैरे. आता एक 170-80 लोक राहतील एवढी जागा आहे ती. बरं त्याच्यामध्ये व्यवस्थित एक बाग कोरलेला आहे झोपण्यासाठी, छोटंसं पाण्याचं कुंड आहे आणि बाहेरच्या बाजूची बरीचशी पडझड झाली आहे. परंतु त्याचा वापर पुरी होत असावा, कारण ब्रिटिशकालीन नकाशामध्ये 1893 सालच्या नकाशामध्ये त्याचा केव म्हणून उल्लेख आला आहे. हां, परंतु स्थानिक लोक त्याला पांडवगड म्हणतात, की जी दंतकथा आपण सगळीकडे ऐकतो की अज्ञातवासाच्या काळात पांडव फिरत होते, मग तिथं आले, त्यावेळेस मग त्यांनी ते खोदायला घेतलं, मग ते सूर्य उगवायच्या आत किंवा कोंबडा आरवायच्या आत ते खोदावं लागतं. ते अनफिनिश सकाळी उजेड झाला आणि ते सोडून दिलं अर्धवट, असं त्यांची धारणा. त्या ठिकाणी मी गेलो, ते सगळं पाहिलं, त्याचे मेजरमेंट्स घेतले आणि ते सगळं बघत असताना मला त्याच्यातल्या एका पार्टिशन दगडावरती, एका भिंतीवरती मला ब्राह्मी स हे अक्षर कोरलेलं दिसलं, ब्राह्मी लिपीतलं. आता हे दृष्टिकोन केवळ पुरातत्व शिक्षण घेतलं म्हणून ब्राह्मी लिपी मला माहिती होती. आणि मग ते पाहिल्यानंतर माझ्या अंगावरती काटा आला की काहीतरी युरेका ज्याला म्हणते ना, असं काहीतरी वेगळं आपल्याला सापडलं. कारण ते दिसताना ह सारखं दिसतं आणि तो स हा ब्राह्मी लिपीतला स आहे. बरं मग त्याच्यावरती आम्ही 2 महिने संशोधन करत होतो, कारण फक्त एक अक्षर कुठं
लेख आता असत नाही, काही ठिकाणी पूर्ण लेख असतो. बरोबर. तिथे एकच अक्षर होतं, पण ते नक्की ब्राह्मी लिपीतलं अक्षर होतं. बरं. आमच्या कॉलेजचे डॉक्टर दांडेकर सर म्हणून आहेत, ते इपिग्राफीमधले तज्ज्ञ आहेत, त्यांच्याशी डिस्कशन केलं. आणि ज्यावेळी आपण नाणेघाटामध्ये सुद्धा फार मोठे लेख आहेत सातवाहन काळातले लिहिलेले. मग ती जी इपिग्राफी, ती जी स्टाईल आहे त्या अक्षराची, ती त्या नाणेघाटातल्या लिखाणाशी पाठवून बघितली, आम्ही कम्पेअर केली. ते वळण आम्हाला ते एकसारखंच दिसलं, म्हणजे साधारणतः कालावधी आपल्याला त्याच्यातून निश्चित झाला. बरोबर. आणि मग त्याच्यातनं आपण ते संशोधन मांडलं की सिंहगडावरती जरी संरक्षणदृष्ट्या सिंहगड बांधकाम झालेलं नव्हतं, तरी पण मानवाचा वावर तिथं इसवी सन पूर्व पहिल्या शतकामध्ये होता. म्हणजे आजपासून 2100 वर्षापूर्वी सुद्धा तिथं मानव राहत होता, हे आपण सिद्ध केलं जातं त्या एका शब्दावरून किंवा त्या याच्यावरून. यापूर्वी कधी आलं नव्हतं. आणि तो एक महत्त्वाचा पुरावा. आणि आता मी ज्या विषयामध्ये पोस्ट डॉक्टरेट करतोय त्याच्यात रॉक आर्ट या विषयावरती काम करते की पूर्वीच्या मानवाने खडकावरती जी काही कातळ शिल्प कोरली, चित्र कोरली, त्याच्यावरती काम करतो. तोही काळ बराचसा मागं जातो. तो खूप पूर्वी, म्हणजे खूप त्याच्याही मागे जातो. आता सिंहगडावर किंवा बाकी बऱ्याच किल्ल्यांचं तुम्ही ट्रेक्स केलेत किंवा बाकी संशोधन पण बऱ्याच विषयांवर केले, मी म्हटलं तसं. पण आत्ता नुकतंच तुम्ही एव्हरेस्ट बेस कॅम्पची मोहीम पार पाडली यशस्वीरित्या. तर मग सिंहगड ते एव्हरेस्ट बेस कॅम्प हा प्रवास कसा अचानक ठरला का पूर्वीपासून तुमच्या डोक्यामध्ये होतं की काहीतरी करायचं आपल्याला वेगळं? नाही, अचानक नाही ठरलं, पूर्वीपासून होतं. खरं तर शिक्षण क्षेत्रातली सर्वोच्च डिग्री घेतली ती, PhD झाली होती. आता आयुष्यातली एक सर्वात उंची गाठायची. आणि ट्रेकिंग तर सुरूच होतं, नियमित ट्रेकिंग सुरू असतं. आणि त्या अनुषंगाने, कारण आजपर्यंत सगळ्यात उंचावर कुठं गेलो होतं तर आपलं महाराष्ट्रातलं कळसुबाई शिखर, जे 1646 मीटर त्याची उंची आहे. त्याच्यापेक्षा आणखी उंचावर जायचं. बाय रोड मी स्पिती, लेह लडाखला फिरलो, अगदी 8000 फुटापर्यंत गेलो होतो आपल्या खारदुंगला पास. पण पायी ट्रेक कुठं एवढ्या उंचावरती केलं नव्हतं. त्यामुळं एव्हरेस्ट बेस कॅम्प करायचा हे खूप दिवस डोक्यात होतं. आणि ती संधी यावेळी आली होती नुकतीच, आणि ती आम्ही पूर्ण केली. आता आम्हाला जेवढं माहिती आहे की खूप खडतर प्रवास येतो बघायला गेलं तर. मग तर ट्रेकिंग करताना तुम्ही बऱ्याच गोष्टींचा अनुभव घेतलेला असतो किंवा त्या दृष्टीने तुमचं फिटनेस असतंच. पण एव्हरेस्ट म्हटलं, किती म्हटलं तरी तुम्ही म्हणता तसं तो सर्वोच्च डिग्री आपण म्हणतो. ह्याच्यासाठी वेगळी काही शारीरिक किंवा मानसिक तयारी तुम्ही काही केली होती का किंवा करावी लागली का? शारीरिक तयारी तर पूर्वीपासून, म्हणजे त्या सरावामध्ये होतं ट्रेकिंगच्या. खरं तर हा मानसिक तयारीचा मोठा भाग आहे. आपलं 90% तुमचं मन आणि मानसिकता तयार झाली पाहिजे. तुम्ही जर मनाने खचलात तर हा ट्रेक पूर्ण होऊ शकत नाही. कारण प्रतिकूल परिस्थिती, प्रतिकूल हवामान, सतत 11 दिवस फक्त चालत राहायचं आहे. आणि जसं उंचावर जावं तशी ऑक्सिजन लेवल कमी होते तिथं. आणि त्या कमी ऑक्सिजन लेवलमध्ये आपल्याला स्वतःचं शरीर त्या वातावरणाशी जुळतं घेऊन चालत राहायचं आणि फिट ठेवायचं, हे एक फार मोठं टार्गेट असतं. आणि त्यासाठी मनाची मानसिकता फार महत्त्वाची आहे. माझंसुद्धा मनात मी साशंक होतो की होईल का नाही आता मग, परंतु झालं ते, कारण मनाने ठेवलं की मला ते करायचंच आहे म्हणून. कारण शेवटच्या टप्प्यामध्ये बेस कॅम्पला ऑक्सिजन लेवल माझी 75 होती. अरे बापरे. आम्ही चेक केली तिथं तर 75 ऑक्सिमीटरवरती लेवल दाखवतो, एकदम हायस्ट लेवल. तेवढ्या ते काही त्रास झाला. जवळपास ते माझ्या मते 14,600 का 14,800 फूट अशी काही मीटरमध्ये सांगायचं झालं तर 5,365 मीटर आहे. आता परत किल्ल्यांच्या विषयांकडे, तुमच्या मूळ याच्याकडे येऊयात की ट्रेकिंग तुम्ही बऱ्याच किल्ल्यांचं करता किंवा बरेच तुम्ही ग्रुप्स घेऊन, माझ्या हेरिटेज वॉक तुम्ही त्याला हे केलेलं आहे, नाव दिलेलं आहे. तर ह्या सगळ्या याच्यातून किंवा आपले इतिहासातले आपले किल्ले बघताना नक्की काय वेगळं काय शिकायला मिळतं आणि त्याचा आपल्या शालेय शिक्षणाशी कसा संबंध जोडला जाऊ शकतो? खरं तर शिक्षण घेणारे विद्यार्थी आता शिक्षण क्षेत्रामध्ये जे काम करतात, ज्यांना इतिहासाची आवड आहे, त्यांना हा ट्रेकिंगचा निश्चित फायदा होतो. कारण तुम्ही जी पुस्तकामध्ये वाचता त्याचं ताळ आपल्याला गड किल्ल्यावरती घेता येतो. ट्रेकिंगमुळे एकतर तुमची आत्मविश्वास वाढतो, तुमची फिटनेस वाढतो, तुमची मनशक्ती वाढते, आणि एक निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपल्याला वेगळं काहीतरी, ज्याला फ्रेश म्हणता येईल, आपल्याला एक नवीन ऊर्जा मिळते. असं एक ते ट्रेकिंग म्हणजे एक साधन आहे. आणि ते करत असताना तर विशेषतः माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर गड किल्ल्याच्या बाबतीमध्ये ट्रेकिंग करताना आता ती दृष्टी असल्यामुळं मी कधी कुठल्याही ट्रेकला गडावरती गेलो तर मी त्या अँगलनी सगळा गड पाहत असतो. आणि मग त्याचा ताळा आपल्याला घेतो की अरे आपण हे वाचलो होतं बरं, कारण ते इथं आपल्याला दिसतं. कारण मी प्रत्यक्ष वाचणं आणि प्रत्यक्ष पाहणं याच्यामध्ये खूप फरक पडतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुद्धा शिक्षणाबरोबर वाचनाबरोबर गड किल्ल्यांची भ्रमंती करावी, कारण त्याच्यातनं खूप काही शिकायला मिळतं आणि ते मनामध्ये बसतं, ते पाठांतर करावं लागतं. नाही, बरोबर. म्हणजे आपण जसं म्हणतो की थेरॉटिकल अभ्यास आणि प्रॅक्टिकल अभ्यास, प्रॅक्टिकल केल्यावर निश्चितच आपल्याला जास्त लक्षात राहते किंवा जास्त चांगल्या प्रकारे ते. एक उदाहरण द्यायचं झालं तर
सुभाषचंद्र बोस, डॉक्टर सुभाषचंद्र बोस हे सिंहगडावर आले होते 1931 साली. बर. आणि त्यावेळचे केसरीचे उपसंपादक ग.वी. केतकर होते. केतकरांनी त्यांना कल्याण दरवाजापाशी नेलं आणि तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा आग्र्याहून सुटकेचा प्रसंग त्यांना ऐकवला सगळा, कसं झालं काय झालं सगळं केलं. योगाची गोष्ट म्हणजे बरोबर 10 वर्षांनी ज्यावेळी सुभाषचंद्र बोस हे ब्रिटिशांच्या कैदेमध्ये होते त्यावेळी ते तिथून वेषांतर करून एका पठाणाच्या वेशात बाहेर पडले. म्हणजे ती प्रेरणा सुभाषचंद्र बोसांनी तिथून घेतलेली असावी असा त्याचा अर्थ निघतो. म्हणजे हे आपण पुस्तकात वाचले, परंतु तिथे गेल्यावर त्याची आठवण होते. आता त्याचाच म्हणजे त्या निगडीतच प्रश्न तुम्ही सांगितलं की जसं परत की आपण नुसतं वाचणं, इतिहास वाचणं, म्हणजे आपण परीक्षेसाठी सध्याच्या शिक्षण पद्धतीत परीक्षेसाठी इतिहास फक्त मेमोराईज केला जातो, पण तो समजून घेतला जात नाही. तो असं जर काही क्षेत्रभेटी झाल्या, काही ट्रेकिंग झाले, किल्ल्यांच्या भेट झाल्या तर तो नक्कीच चांगल्या प्रकारे कळू शकतो विद्यार्थ्यांना. पण या अनुषंगाने मला असं वाटतं की पालकांची भूमिका पण तितकीच महत्त्वाची आहे. म्हणजे सध्याचे पालकच जर त्या अनुषंगाने बघत नसतील, पिकनिकला जायचं झालं तर फक्त खडकवासल्यापर्यंत, किल्ल्यावर कशाला जायचं आहे असा त्यांचा मानसिकता असेल, तर ह्या सगळ्यामध्ये पालकांची भूमिका किती महत्त्वाची आहे? पालकांची भूमिका फार महत्त्वाची आहे याच्यामध्ये. म्हणजे मी माझ्यावरून सांगतो, मी सुद्धा माझ्या दोन्ही मुली माझ्यासोबत ट्रेकिंगला बरेच असतात, मिसेस कधी कधी असते. माझी बारकी कन्या अस्मिताने माझ्यासोबत लिंगासारखा गड 2 तिने सर केलेला आहे, खूप उंचावरचा टेक्निकल क्लाइंब आहे, तिने केलं आहे. परंतु आपण सोबत असणं गरजेचं आहे. फक्त मुलांना कुठल्या तरी कॅम्पमध्ये पाठवायचं किंवा कुठल्या तरी संस्थेवर पाठवायचं, जा तुम्ही फिरून नाही चालत, तसं स्वतः त्याच्यामध्ये पाहिजे. कारण इतिहास कसं आहे, सनवळ्या लोकांना वाटतं की इतिहास म्हणजे फक्त सनवळ्या पाठ करायच्या, हे साल ते साल, या साली हे घडलं, त्या तारखेला ते घडलं, तसं नाही. इतिहासाच्या पलीकडचा इतिहास आहे. आणि म्हणून स्वतः सोबत असेल ना तर मुलांना फिरून दाखवता येतं, आपलंही ज्ञान वाढतं, फिटनेसही वाढतो आणि मुलांना ते खूप चांगल्या पद्धतीने बघता येतं, आवड निर्माण होते त्याच्यामध्ये. आता तुम्ही परत मुलांचा उल्लेख केला. सध्याची आपण जर पिढी पाहिलं तर मोबाईल आणि कम्प्युटर स्क्रीन किंवा स्क्रीन एकंदरीत खूप प्रचंड प्रमाण वाढलेले आहे आणि त्याच्यामुळे मेंटली किंवा त्या मुलांची एक मेंटॅलिटी आपल्याला वेगळी दिसून येते. ते जर तुम्ही आपण म्हणतो की ग्राउंडवर किंवा खेळलात किंवा असे काही ट्रेकिंग्स केले तर बऱ्याच म्हणजे ते मेंटली स्ट्रॉंग होतात, फिजिकली स्ट्रॉंग होतात, आपल्या संस्कृतीबद्दल एक वेगळी आवड निर्माण होते त्यांच्या मनामध्ये. तर आपल्या विद्यार्थ्यांनी जर इतिहास जाणून घ्यायचा असेल, चांगल्या पद्धतीने जाणून घ्यायचं असेल तर त्या विद्यार्थी आपले काही बरेच पाहत असतात आपले पॉडकास्ट, तर त्यांना तुम्हाला काय सांगावं असं वाटेल विद्यार्थ्यांना इतिहासासंदर्भात? फक्त एकतर मनामध्ये उत्सुकता हवी त्या गोष्टीची, पहिली इतिहासाची आवड निर्माण व्हायची असेल तर त्याची उत्सुकता हवी. आणि जे काही प्रश्न आपल्याला पडतात त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. मग त्याची वेगवेगळी साधनं आहेत. तुम्ही आज संस्था तुम्ही चालवता, एखाद्या चांगल्या व्यक्तीची, इतिहास तज्ञाची व्याख्यानं तुम्ही आयोजित करू शकता, किंवा त्याला प्रत्यक्ष स्थळभेटी ज्याला म्हणतात आपल्याला, त्या ठिकाणी आपण मुलांना घेऊन जाऊ शकतो आणि त्याचं दर्शन घडवू शकतो. मी आतापर्यंत अनेक कॅम्पसमध्ये NSSच्या विद्यार्थ्यांना अनेक ठिकाणी या विषयावर व्याख्यान दिले किंवा हेरिटेज वॉक घेतले. आणि त्याच्यानंतर बरंचदा कळतं की बऱ्याचशा मुलांना ह्या गोष्टी माहीतच नाही आहेत विद्यार्थ्यांना, आणि मग त्या प्रश्न उत्तरातनं आणि त्या जागेवर त्या गोष्टी पाहून त्यांचं शंका निरसन होतं आणि ते डोक्यात मग त्यांच्या फिट बसतं. कारण चित्रपटामध्ये पाहिलेला सिंहगड आणि प्रत्यक्ष पाहिलेला सिंहगड खूप फरक पडतो. फरक, आणि त्यांना माझं असं मत आहे की त्यांना तो कळलं पाहिजे. चित्रपट असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील ते खूप हाईप केलेल्या गोष्टी असतात, किंवा ते मग माझं असं दुसरं मत आहे की काही गोष्टी एवढ्या काल्पनिक दाखवल्या जातात की थोड्या वर्षांनी तो इतिहास आपले लोक खरं समजायला लागतात. म्हणजे हे कुठंतरी चुकीचं आहे. खरा इतिहास आहे जो तो त्या पद्धतीनेच ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे. साधारण म्हणून सिंहगड पाहणं म्हणजे चित्रपट पाहणं ठीक आहे, पण इतिहास जर सत्य जाणायचं असेल तर त्याला प्रत्यक्ष वाचन आणि स्थळ भेटली पाहिजे. बरं, आता तुम्ही मगाशी 1-2 मला काही किस्से सांगितले, तर तुम्ही ट्रेकिंग जेवढ्या केल्यात, आता मला आकडा तर सांगता येणार नाही, पण खूप कदाचित तुमच्या पण लक्षात नाही झाली एवढा आकडा असेल तो, पण हे सगळे ट्रेकिंग केल्यात, अनुभव बरेच वेगळे आले असतील. असा कुठला अनुभव आहे की तो कायम लक्षात राहील ट्रेकिंगचा एखादा? 2 अनुभव आहेत त्याच्यामधले. एक तर पहिला अनुभव, मी आमचे काही मित्र आणि माझी मुलगी आणि लहान लहान काही मुलं होते, आम्ही जवळजवळ 25-26 सगळे मेंबर होतो. आम्ही त्यावेळी सह्याद्रीमधल्या घाटवाटा करत होतो, पावसाळ्याचे दिवस होते आणि त्यावेळी आपलं पानशेजवळचं घोल म्हणून गाव आहे, त्या घोलच्या अलीकडे दापसरे गावामधनं एक ठिपठिप्या घाट म्हणून ती एक नाळ खाली कोकणामध्ये उतरते, खाली निजामपूर साईडला. मग आम्ही ते ठिपठिप्या घाटाने उतरायचं आणि पलीकडनं तेल्याच्या नाळ्याने पुन्हा घोलवरती यायचं, असा तो एक ट्रेक ठरवला होता. आणि पावसाची नुकताच पाऊस पडत होता
आणि आम्ही सगळे ते 25-27 मेंबर आम्ही त्या ठिपठिप्या घाटाने खाली उतरलो, भर पावसामध्ये उतरलो. खूप छान निसर्गरम्य परिसर आहे आणि थोडा थ्रिलिंग पावसाळ्यात आहे. मग खाली उतरलं आणि दुपारचं जेवण केलं, पावसामध्येच जेवण केलं आणि तेलाच्या नाळेला शोधायला म्हणजे त्या वाटेला लागलो. सुरुवातच केली ती चढायला, परंतु पाऊस इतका वाढला की त्या तेलाच्या नाळेच्या वरचे जे धबधबे होते त्यातनं येणारे ते प्रचंड वेगाने खाली पाणी त्याचं यायला लागलं. जिथं आम्ही उभं होतो त्यातले 2 मेंबर पुढे गेले की बाबा नक्की वाट आहे का जायला, बघूया आपण, म्हणून ते गेले आणि ते येऊन जाऊन येईपर्यंत 10 मिनिटामध्ये आम्ही जिथं उभं होतो तिथं आमच्या जवळजवळ गुडघे इतकं पाणी साठायला सुरुवात झाली. तिथं पण पाणी आलं होतं. अजून 5-10 मिनिटं आम्ही तिथं थांबलो असतो तरी काहीतरी वेगळी परिस्थिती निर्माण झाली असते. पण पटकन निर्णय घेतला की परत फिरायचं, थांबायचं नाही तिथं. त्या क्षणी आम्ही परत फिरलो. म्हणजे खरं सांगतो की येताना आम्हाला 2 तास लागले होते खाली यायला. आम्ही जाताना फक्त 1.25 तासात वरती पोहोचलो. इतक्या फास्ट वेगाने आम्ही वरती पोहोचलो कारण पावसाचं पाणी खूप वाढायला लागलं होतं. हा एक अनुभव. आणि दुसरा आम्ही आपल्या तामिनी घाटामध्ये खाली उंबर्डी नावाचं एक गाव आहे जिथे एक कोळी राजाचा वाडा म्हणून तिथे एक अवशेष आहेत. तर तो ट्रेक आम्ही तामिनी घाटातनं त्या तामिनी गावातनं सुरू केला आणि देवघाट नावाने आपण खाली उंबर्डी गावात उतरतो. तर ती देवघाटाच्या वाटेला आम्ही एक 8-10 जण होतो आम्ही. आणि मग देवघाटची वाट आम्ही शोधवतो. गुराख्याला विचारले, त्यांनी सांगितले अशी अशी आहे, त्या दिशेने आम्ही गेलो. बरंचसं खाली उतरलो, उन्हाळ्याचे दिवस होते आणि पाणी असे थोडीशी वानवत होती. चालून चालून थकलो होतो, थोडंसं खाऊन घेतलं आणि खाली उतरायला सुरुवात केली. परंतु खाली उतरताना एक त्या झाडीमध्ये भला मोठा अजगर आम्हाला एक आडवा गेला. अगदी समोर पाहिला आम्ही. असं तो जाऊन पटकन त्या कपारीमध्ये जाऊन तो लपला तो अजगर. मग थोडा वेळ आम्ही तिथंच थांबलो आणि परत सुरू केलं उतरायला. परंतु ती वाट आमची चुकली होती आणि मग नवीन वाट शोधायला आमचे मित्र काही मग ते GPS वगैरे फाईल लावून ते काट्याकुट्यातनं वाकत हे करत चाललो होतं. पण मी थोडा तिथं पॅनिक झालो होतं कारण इतकं खाली उतरलो होतो. पुन्हा जर वाट चुकला असेल तर परत वरती जाऊन नवीन वाट शोधायची. पाण्याची संपत आलं होतं, पाणी जवळचं. म्हटलं जर अजून 2 तास जर वाट नाही सापडली तर पाणी जवळ नाही आणि काहीतरी भयंकर घडू शकतं ही भीती मनामध्ये होती. सुदैवाने ती वाट सापडली लगेच आणि आम्ही खाली पोहोचलो. असे अनेक अनुभव, बरेच अनुभव असतील तुमचे. बिबटे पाहिले काही ठिकाणी आम्ही प्रवासामध्ये रात्रीचे. पण हे म्हणजे आपण जे म्हणतो की अशा वेगळ्या वाटेला गेल्याशिवाय असे वेगळे अनुभव पण येत नाही आणि ह्या अनुभवातूनच शिकत असतो माणूस आपण. पुढचा मला प्रश्न जरा असा विषय वाटतो ना की मगाशी आपण थोडंसं जास्त नाही पण थोडंसं बोललो की सध्याच्या शिक्षण पद्धतीवर बोललो. तर आपल्या सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये इतिहास कसा शिकवला जातो, तुम्ही लहान असताना किंवा अजून पण, तो तुम्हाला माहिती आहे. तर तो योग्य पद्धतीने शिकवला जातो असं तुम्हाला वाटतं का? आणि एक इतिहासप्रेमी किंवा एक इतिहास संशोधक म्हणून त्याच्यामध्ये काय बदल व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? खरं तर शिक्षकांचं काम करत असतात. त्यांना जे काही पाठ्यपुस्तकामध्ये दिले त्याच्या व्यतिरिक्त न शिकवता येत नाही, ते शिकावं लागतं. त्यामुळे मूळ गोष्ट आहेत पाठ्यपुस्तकामध्ये जो काही इतिहास दिला आहे त्याच्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे की आपण NCERTची जी पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचशा पुस्तकांमध्ये मुघलांचा इतिहास जास्त त्याला स्कोप दिलेला आहे आणि मराठ्यांच्या इतिहासाला कमी. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तर पूर्वी फक्त 5-7 ओळींचाच त्यामध्ये होता. आता थोडाफार बदल झाला आहे, परंतु त्या पाठ्यपुस्तकामध्ये तो इतिहास पहिला बदलला पाहिजे, म्हणजे लिहिला पाहिजे. दुसरी गोष्ट, आत्ताच्या काळामध्ये थोड्याशा काही कोणाची भावना दुखवतात किंवा काय होतात म्हणून त्याला मर्यादा पडतात. खरा इतिहास मांडणं सुद्धा फार कठीण झालेलं आहे. मोजक्या शब्दात इतिहास लिहावा लागतो आणि बऱ्यापैकी बॅलन्स लिहावा लागतो, त्यामुळे त्यालाही मर्यादा पडतात. त्यामुळं त्याच्यातनं जे काही इतिहासाचं शिक्षण मुलं घेतात त्यालाही मर्यादा पडतात. त्याच्या पलीकडे जाऊन जर काय अजून डीपमध्ये घ्यायचं असेल तर त्यासाठी ही भटकंती आणि हे गरजेचं आहे. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये बदल म्हणजे मुळात शिक्षकांनी देखील ह्या वेगळ्या वेगळ्या वाटा चोखायला हव्यात, चाखायला हव्यात आणि ते विद्यापन पोचवायला पाहिजेत. आता तुम्ही म्हणजे तुमचा आजचा पॉडकास्ट घेण्यामागचा सर हेतू हाच होता की सिंहगडावर PhD केली हे खूप वेगळं काहीतरी आहे सध्याच्या काळामध्ये पण. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुमच्याकडून मला ऐकायला आवडेल की तुमच्या मते शिक्षणाची खरी व्याख्या काय आणि ती या भटकंतीमधून, आपल्या इतिहासामधून, किल्ल्यांच्या किंवा क्षेत्रभेटीमधून कसे ते शिक्षण आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचू शकतं. शिक्षणाची खरी व्याख्या आता तशी थोडक्यात सांगणं आवड आहे, परंतु तुमच्या अभ्यासाला वस्तुतेची जोड जर दिली तर ते खरं शिक्षण होतं. पण फक्त वाचून शिक्षण पूर्ण होत नाही, त्याला तुम्हाला प्रॅक्टिकली त्या गोष्टी व्यवहारण्या ज्याला म्हणतात आपला त्याची जोड पाहिजे त्याला. बरं, छान हे मिळालं सर, उत्तर छान मिळालं.
पुढचा प्रश्न मग माझा असा राहील की हे शिक्षणाबद्दल बोललो, शिक्षण पद्धतीवर बोललो, आपण शिक्षण संस्थेमध्ये बसलो आहे का, तर हा आपला वारसा असेल, आपली संस्कृती असेल, आपला इतिहास असेल, आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोचला पाहिजे, याच्यासाठी शिक्षण संस्था असतील किंवा शिक्षक असतील, त्यांनी काय प्रयत्न करावेत असं तुम्हाला वाटतं? मी मगाशी सांगितलं आणि मगाशी तर तुमच्या आपले थोडंसं आलं होतं. धाराशिव विद्या व क्रीडा प्रतिष्ठान म्हणजे मी पाहतोय बरेच वर्ष की त्या मानाने खूप चांगले उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवत असतात. पण मग सांगितलं तसंच की वेगवेगळ्या इतिहास तज्ज्ञांची त्याच्यामध्ये व्याख्यानं झाली व्याख्यानं पाहिजेत. ठेवणं, स्थळं भेटी ठेवणं, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन काय असेल ते ठेवतं. मी आता अनेक कॉलेजमध्ये सिंहगड या विषयावरची PPT मी दाखवते की ज्यांना प्रत्यक्ष गडावरती येणं शक्य नाही, त्यांना बसल्या जागेवरती सिंहगडाचं दर्शन मी घडवलं आहे. त्यातनं खूप साऱ्या शंकांचं निरसन विद्यार्थ्यांचं होतं आणि ते डोक्यामध्ये फिट बसतं. बरोबर. व्हिज्युलायझेशन जे असतं ना हो, त्यामुळे ते ते पटकन चांगल्या डोक्यात पद्धतीने बसतं. होतं. आता सिंहगडावर तुम्ही PhD केलेली आहे आणि तुम्ही मगाशी सांगितलं की NCERTच्या पुस्तकांमध्ये महाराजांचा इतिहास काही 5-6 ओळींमध्ये होता काही काळापूर्वी. हो. तसंच जर आपल्या पुस्तकांमध्ये बघितलं तर किल्ल्यांचा पण आणि तुम्ही म्हणता तसं लिमिटेशन्स पण काही आहेत. म्हणजे इतिहास देताना किल्ले आपले एवढे आहेत, कुठल्या किल्ल्यांचा हो. किती इतिहास सांगावं हे पण लिमिटेशन आहे मांडायचं, तसं लय पाहायला गेलं मांडायचं. तर. त्या मानाने सिंहगडाचं आपल्याला कदाचित 1-2 पानांमध्ये काही पुस्तकांमध्ये घेतलं. आहे. पण तुम्हाला जर एकाच वाक्यात सिंहगडाचं आपल्याला मूल्य किंवा सिंहगडाचं मोल सांगायचं झालं तर कशा सांगू शकता का तुम्ही? एका वाक्यात जर सांगायचं ना तर स्वराज्यनिष्ठा हे एक शब्द मी वापरेन त्यामध्ये. सिंहगड काय शिकवतो? स्वराज्यनिष्ठा शिकवतो. तानाजी मालुसरेंनी मुलाचं लग्न बाजूला ठेवून तो गड स्वराज्यात मिळून दिला, स्वतःच्या प्राणांचे बलिदान केलं. त्याला फक्त स्वराज्यनिष्ठाच म्हणता येईल. सिंहगड स्वराज्यनिष्ठा शिकवतो. मी तर एका वाक्यात म्हटलं, तुम्ही एका शब्दात सांगितलं आणि ते पण एवढं अप्रतिम सांगितलं, असं शहारे आले अंगावर. तसं पुढचा प्रश्न असा म्हटलं, किल्ले एवढे आहेत महाराजांनी आणि आपण जर असं विचार केला की त्या काळात एवढं सगळं कसं उभं केलं असेल, हा खूप मोठा प्रश्न आहे आपल्यासमोर. तर तुम्हाला जर विद्यार्थ्यांना मी म्हटलं की सर आपल्याला विद्यार्थ्यांना एक किल्ला दाखवायचा आहे, पण तो एक किल्ला बघून त्यांच्या पूर्ण आयुष्याचे किंवा आपण म्हणतो की एक जीवनदृष्टी ती बदलली पाहिजे, असा जर किल्ला कुठला म्हटलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठला किल्ला आहे तो? मी तर सिंहगडच सांगितलं असतं, पण दुर्दैवाने सिंहगडावरती आता कुठल्या वास्तू अवशेष जास्त नाही आहेत. बरोबर. पण माझ्या दृष्टीने राजगड हा बेस्ट किल्ला आहे आता. कारण राजगडाची तुम्ही जर कोणी राजगड पाहिला असेल किंवा पाहायचा असेल तर अवश्य भेट द्यावी. कारण राजगड खूप काही आपल्याला शिकवतो. एक तर महाराजांचं इंजिनिअरिंग त्यामध्ये पाहायला मिळतं. महाराजांनी प्रत्येक गडच्या दुर्गांच्या बांधणीमध्ये वेगवेगळं प्रयोग केले. तसा प्रयोग त्यांनी राजगडच्या बाबतीत देखील केला आहे. दुहेरी चिलखतीची तटबंदी ज्याला म्हणता येईल, डबल तटबंदी, ती राजगडला त्यांनी वापरली. प्रशस्त राजगड आहे. त्याला त्या पद्मावती माची, सुवेळा माची, संजीवनी माची अशा प्रशस्त माच्या आहेत. त्याच्यावरती बालेकिल्ला आहे. म्हणजे एकाच दुर्गामध्ये आपल्याला सगळे घटक पाहायला मिळतात. माची पाहायला मिळते, दुहेरी तटबंदी पाहायला मिळते, बालेकिल्ला पाहायला मिळतो, त्याच्यावरची मंदिरं पाहायला मिळतात आणि वेगवेगळे बुरुज आहेत, वेगवेगळे दरवाजे आहेत आणि त्यांची बांधणी कमी जास्त केली. आणि ज्या राजगडावरनं महाराजांनी सुमारे 25-26 वर्ष राजकारभार केला, त्यांच्या आयुष्यातले महत्त्वाचे प्रसंग राजगडावरतीच घडले. आग्र्यावरनं सुक्यावरनं परत राजगडला आले किंवा अफजल खानाचा वध असेल, अनेक गोष्टी आहेत की त्या महाराजांच्या या पराक्रमाच्या साक्षीदार आहेत. त्यामुळे राजगड एकदा तरी पाहिलाच पाहिजे. अगदी खरं आहे सर. सर तुम्ही आता अनेक पुस्तकं वाचली असतील, अनेक तुम्ही ट्रिक्स केलेत, इतिहास संशोधन तुम्ही खूप सारं केलं आहे, पण ह्या सगळ्या प्रवासात एव्हरेस्टचा तुम्ही बेस कॅम्पचा हे केला, यशस्वीरित्या पूर्ण केला. ह्या सगळ्या प्रवासात असं कधी तुम्हाला वाटलं का की एखाद्या मुमेंटला की हे नॉलेज मला आहे ना शाळेत नाही किंवा कॉलेजमध्ये नाही मिळालं, हे मला सिंहगडावर शिकायला मिळलं आहे? बऱ्याचशा गोष्टी आहेत की आता मी सांगितलं की MA केल्यानंतर पुरातत्वाची एक दृष्टी निर्माण झालेली होती. पण त्याच्यापूर्वी सिंहगड फिरताना किंवा तो अभ्यास केल्यानंतर सिंहगड फिरताना बऱ्याचशा गोष्टी सिंहगडावरती नव्याने मिळाल्या आणि ती दृष्टी मिळाली. म्हणजे मी सांगितलं की मी आता पोस्ट डॉक्टरेट एका विषयामध्ये करते. मी अनेक वेळा तिथून गेलो, पण सिंहगडावरती मी ज्यावेळी पुस्तकात वाचले की रॉकेट काय असतं, पिक्टोग्रिप्स काय असतात, पेट्रोग्लिप्स काय असतात, तशा काही खानाखोना ज्यावेळी सिंहगडावर भटकंती करताना मिळतात, मग ते छंदच निर्माण झाले आता. कारण मला पोस्ट डॉक्टरचा विशेष तो असल्यामुळं आतापर्यंत मी 20-22 वेगवेगळ्या डोंगरावरती अशा साईट शोधलेल्या आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्यातल्या विशेष करून आपल्या राजगड, भोर, वेल्हा या परिसरामध्ये खूप जास्त पाहिले आहेत. आणि मग तो छंदच आहे. टेकनीला जरी कुठे गेलं तरी मला कुठं खडा दिसला की मी पहिले तिकडे जाऊन काही त्याच्यावरती ऐकत आणि त्या गोष्टी मिळतात. त्यामुळे ते
ते शिक्षण तिथंच मिळतं, तिथंच पाहायला बरोबर. मिळतं, वेगवेगळ्या आकृत्या बघायला मिळतात आणि मग त्याचे वेगवेगळे तर्क त्यावेळेच्या मानवाने ते का केलं असावं हे आपण अनुमान करू शकतो त्यामध्ये. तर दुसरा सर थोडासा पुढचा प्रश्न इंटरेस्टिंग आहे. आमची पिढी काय झाली सध्याची, रील्समुळं किंवा बाकी या सगळ्या सोशल मीडियामुळं, रील्स मला एखादी बघायला मिळाली की कुठला राजगड किल्ला आपण धरू उदाहरणार्थ, की कोणीतरी टाकलं असतं छान ढगांची चादर आहे, पाऊस पडतोय मस्त, मग माझी इच्छा होती राजगडावर जायची. राजगडावर जातो मी, पण मी त्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून किंवा महाराजांनी एवढं काहीतरी केलं आहे हे बघण्याच्या दृष्टिकोनातून खूप कमी जण जातात, असं मला वैयक्तिक माझं मत आहे. मला वाटतं ते म्हणजे राजगडावर जाणारे भरपूर आहेत, पण महाराजांची एक काहीतरी तो वारसा आहे, महाराजांनी एवढी वास्तू उभी केली आहे किंवा इतिहासाच्या दृष्टिकोनातून खूप कमी जण त्याच्याकडे बघतात आणि रील्स किंवा सोशल मीडिया ह्या अँगलने जास्त जण बघणारे झालेत. तर 2 प्रश्न आहेत माझे की त्यांना तुम्हाला काय सांगूशी वाटतं, आणि दुसरा प्रश्न माझा की तुमच्या काळात तर हे सगळं काही नव्हतं, रील्स नव्हत्या किंवा पुस्तकांची अवेलेबिलिटी पण तसं खूप कमी असेल, मग इतिहासात क्षेत्रात किंवा इतिहासात संशोधन करायचं या क्षेत्रात आपल्याला काम करायचं आहे, ही आवड निर्माण कशी झाली? जनरेशन गॅप म्हणतात आपल्याला, ते खरं तर 2 वेगळे प्रश्न आहेत ते. हा 2 वेगळे प्रश्न आहेत. हां, पण आमच्या काळामध्ये म्हणजे अजूनही बरीचशी मुलं किल्ले बनवतात दिवाळीमध्ये याच्यामध्ये. बरोबर. आम्ही त्यावेळी बनवायचो, पण त्यावेळी ती जी प्रक्रिया होती किल्ले बनवायची ती फार म्हणजे अगदी तन मन धन ओतून जीव ओतून करायचं. म्हणजे ते डोंगरावर जायचं, ती पोत्यात माती भरून आणायची, मग ते हात भरवायचे, ते किल्ले बनवायचे, काही असू द्या ते. म्हणजे त्याला विशिष्ट आकार, फक्त माझा बरोबर. महाराज एकदा वरती विराजमान झाले की आमचा किल्ला किल्ला पूर्ण झाला. झाला, हे समाधान त्यावेळी मिळायचं. आणि त्यातून शिकायचं किंवा मैदानी खेळ असतील, त्यातनं सगळ्या गोष्टी मिळायच्या. आणि पुस्तकातला इतिहास म्हणाल तर त्यावेळी आत्ताच्या इतिहासामध्ये खूप डीपमध्ये भर घातली. म्हणजे सिंधू संस्कृतीपर्यंतचा इतिहास आता बऱ्याचशा शालेय पुस्तकामध्ये आहे. आलेला आहे. त्यावेळी तो एवढा नव्हता आमच्या काळामध्ये, सुरुवातीच्या शालेय याच्यामध्ये. हो. त्यामुळे आम्हाला त्यावेळी सिंधू संस्कृती अमुक तमुक ह्या गोष्टी काही माहीत नव्हत्या. नंतर पुढं मग त्या वाचत गेलो. परंतु जे काय होतं त्या इतिहासाशी दुर्गांशी प्रामाणिक होतो. सहल कधी गेली किल्ल्यावर एखाद्या गेली, शिवनेरीला आमची लहानपणी सहल गेली होती, पण तो आनंद वेगळा होता. त्यावेळी काय आम्हाला मोबाईल नव्हते आणि कॅमेरे नव्हते, पण जे काय पाहिलं डोळे भरून पाहिलं आणि इतिहास त्यावेळी जगला होता. हा एक आमच्या काळातला विषय आला. दुसरा प्रश्न आपला होता की तरुण पिढी रील्स आणि याच्या नादामध्ये पर्यटनातले जे काही जाणारे लोक आहेत त्याच्यामध्ये आम्ही 3 प्रकार मी नेहमी करत असतो. एक पर्यटक असतो, एक ट्रेकर असतो आणि एक इतिहासप्रेमी असतो. एक चांगला इतिहासप्रेमी हा चांगला पर्यटक असतो, चांगला ट्रेकरही असतो. चांगला ट्रेकर हा चांगला ट्रेकर असतो, पण चांगला पर्यटक हा चांगला इतिहासप्रेमी असेलच असं नाही. कारण तो फक्त हौस मौज मजा मस्तीसाठी तो गड किल्ल्यावरती जात असतो. ठीक आहे, रील्स किंवा फोटोग्राफी, सेल्फी ह्या गोष्टी पाहिजेत आठवण म्हणून, ते केल्या पाहिजेत, त्याला काहीतरी मर्यादा पाहिजेत. सगळ्या गोष्टींचं भान ठेवून त्या गोष्टी केल्या पाहिजेत. आज अनेक पाहतो आपण की अनेक गड किल्ल्यावरती सेल्फीच्या नादामध्ये अनेकांचे जीव गेलेत, बरोबर. पाय घसरून पडणं किंवा हे करणं. बऱ्याचदा आपण पाहतो की कानाला हेडफोन लावून किंवा मोठ्या मोठ्या स्पीकरच्या मोबाईलच्या गाण्यांच्या आवाजामध्ये तुम्ही गड किल्ले पाहता. खरं तर ही वारसास्थळं आहे, आपली प्रेरणास्थळं आहेत. इथं तुम्ही तिथं प्रदूषण नाही केलं पाहिजे बरोबर. गोष्टींचं. काही मर्यादा त्या पाळल्या मातीशी पाहिजेत. नतमस्तकच झालं पाहिजे. तुम्ही त्या पूर्ण त्या गडाशी याच्याशी एकरूप झालं पाहिजे तिथं जायनंतर. त्यामुळं ही जी तरुण पिढी आहे ना, त्यांना सांगणं, खरं तर पावसाळ्यामध्ये जे बाहेर पडतात ना, आपल्याला माहिती आहे पाऊस पडला की अनेक छत्र्या होतात, भूछत्र्याला होता आपण. तसे पावसाळ्यात पडणारा वर्ग खूप वेगळा येतो बाहेर पडणारा पर्यटनासाठी. निसर्गाचं सह्याद्रीचं स्वरूप वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या सीझनमध्ये वेगळं दिसतं, त्याचा आनंद जरूर घ्या. उन्हाळ्यात वेगळा दिसतो सह्याद्री, पावसाळ्यामध्ये वेगळा दिसतो. परंतु तो आनंद घेताना वस्तुस्थितीचं भान आपल्याला पाहिजे तरच. कारण तुमची कोणीतरी घरी वाट पाहत असतं आणि त्या 30 सेकंदाच्या 1 मिनिटाच्या रील्ससाठी तुम्ही तुमचं आयुष्य पणाला लावता, ते खूप चुकीचं आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की बरीचशी काहीतरी एखादी सोपी पायवाट असते, पण ती अजून काहीतरी कठीण करून काहीतरी वेगळ्या अँगलनी दाखवायची आणि मग काहीतरी आम्ही थ्रिल करतोय दाखवायचं. तो एक प्रकार खूप वाढलेले त्याच्यामध्ये. प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी असते, आपण जागेवर जातो तेवढी कळतं तिथं. त्यामुळे तरुणांनी भान ठेवावं आणि याचा आनंद घ्यावा. बरोबर, तुम्ही म्हणता तसं आनंद घेण्यात किंवा रील्स करण्यात काही आपलं हरकत नाही किंवा म्हणजे त्याच्यावर काही आक्षेप नाहीये, पण ते आपण वारसास्थळ आहे, आपल्या संस्कृती एवढं मोठं एक वास्तू आहे ती, महाराजांचं प्रतीक एवढं मोठं, त्याचं काहीतरी आपण मर्यादा त्या ठिकाणी पाहिली पाहिजे. सर अगदी छान गप्पा झाल्या आपल्या. आता तुम्ही मगाशी आणि सुरुवातीपासून मला तो प्रश्न विचारायचा पण मुद्दाम मी शेवट ठेवला, कारण प्रश्न नाही, एक माझ्यासाठी पण तो एक वेगळा अनुभव असणार आहे. तुम्ही हेरिटेज वॉक घेता हे सगळे, तर आम्हाला आमच्या यात्रा शिक्षण विश्वची आमची जी टीम आहे, आम्हाला काही विद्यार्थ्यांसोबत तुम्हाला हेरिटेज वॉकमध्ये जॉईन व्हायची इच्छा आहे.
तर कधी आपण प्लॅन करायचं ते तुम्ही सांगा फक्त. कधीही करूया आपण. आता हा पावसाळा झाला की व्यवस्थित पाहता येईल आपल्याला बरोबर, पावसाळ्यात थोड्याशा अडचणी येतील निश्चितपणे आपल्याला. की आता पण जो आपण तुम्ही सिंगडला पाहिला असेल त्याच्यापेक्षा वेगळ्या अँगलने आपण नक्की. सिंगड आणि तो आपल्या बघता माध्यमातून आपण नक्कीच. बऱ्याच लोकांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत पण आपल्या पोहोचू. तर सर खरंच आजचा हा विषय नक्कीच सिंहगड तुम्ही म्हणता तसा आपल्या भागातला किंवा आपल्याकडं एक अभिमान आहे आपला, आणि या विषयावर काहीतरी चर्चा करायची आणि ते पण तुमच्याशी चर्चा करायची. मोठं थोडंसं बर्डन नक्कीच होतं पण तुम्ही पण सांभाळून घेतलं आणि अतिशय छान चर्चा झाली. आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना, तरुणांना तुम्ही छान संदेश दिले आणि इतिहासाच्या अनेक नवीन गोष्टी, नवीन पैलू सिंहगडाचे आम्हाला तुमच्या माध्यमातून कळाले. पुन्हा एकदा सर आमच्या सर्व टीममार्फत तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. आणि आपण लवकरच हेरिटेज वॉकसाठी नक्कीच भेटूया नक्कीच आणि आपल्या प्रेक्षकांना पण एक सिंहगड वेगळ्या अँगलने आपण नक्कीच दाखवायचा प्रयत्न मलाही करूया. आवडेल.